खरं म्हणजे गुरुजींच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर गुरुजींनी बोलताना सांगितलं की वायव्येकडे दरवाजा वगैरे असेल तर ती माणसं भटकतात. गुरुजी म्हणतात तसं माझं आयुष्य भटकंतीमधलंच आहे. घरामध्ये सुद्धा मुलं किंवा पत्नी मला भटक्या म्हणतात. तर त्याप्रमाणे मी एवढा काही पुणे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये माझ्या कार्याच्या निमित्तानं महिन्यातून मी एकमेव व्यक्ती असून गुरुजींनाही बोललो की पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या सर्व उपनगरामध्ये मी जाऊन येतो माझ्या कार्याच्या निमित्तानं. आणि मी पाहतो तर मला गुरुजी एवढा ज्ञानी व्यक्ती दुसरा कधी कुठे सापडला नाही. गुरुजींच्या बद्दल एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर खरं म्हणजे हे अत्यंत ज्ञानी व्यक्ती आहे. त्यामुळं यांना भेटल्यानंतर आपल्याला मनाचं अगदी समाधान होतं आणि कुठलेही प्रश्न असतील त्याचा ताण असेल तर तो आपोआप निघून जातो. गुरुजींचं आयुष्य किंवा या ठिकाणचं हे गुरुकुल एक अशी प्रासादिक अशी इमारत आहे. इथे आलं तरी आपल्याला प्रसन्न वाटतं. बऱ्याच वेळा मी गुरुजींना भेटायला येतो. गुरुजींचं कार्य ऑनलाईन लेक्चर वगैरे काही सुरू असतात, परंतु मी इथे आल्यानंतर मी असं अस्वस्थ कधी होत नाही. गुरुजी जेव्हा संपूर्ण काम येतील तेव्हा येतील, पण मी इतका आनंदी आणि प्रसन्न असतो की ह्या भूमीचं खरं गुरुजींचं वैशिष्ट्य आहे. याबद्दल ह्यांच्या या गुरुकुल बद्दल सांगायचं म्हटलं तर खरं प्रत्येक तलावरचं एक पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे म्हटलं तरी काही चुकीचं किंवा वावगं असं वाटण्याचं कारण नाही. इतकी चांगली भूमी आहे. इथं अविरतपणे ज्ञानयज्ञ हे कार्य सुरू असतं. विविध विषयांच्या ज्ञानदानाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, डिवाइन हिलिंग, शाबरी मंत्र, तर्पण साधना अशा विविध विषयांचं ज्ञानदानाचं काम गुरुजींच्या माध्यमातून सातत्यानं